प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून घेत आहोत आणि सध्या एनडीएला क्लीन स्वीप विक्ट्री या ठिकाणी मिळताना पाहायला मिळते। 210 पेक्षाही जास्त जागा एनडीएला मिळताना सध्या तरी दिसून येत आहेत। आणि त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे आहे ती आपण बघूयात। मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, बिहारमध्ये निकाल लागताय तर दुसरीकडे मुंबईमध्ये ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन पाहायला मिळालं आहे आणि याच वेळेला भाजप आणि शिवसेना युबीटीमध्ये राडा झाल्याची माहिती समोर येते। मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये हा राडा झालाय, त्याचं कारण नेमकं काय हा सवाल उपस्थित होतोय। ही दृश्य आपण बघू शकतोय। ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलन केलंय तर तिथे पोलीस सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला दिसतंय आणि पोलीस या सर्व आंदोलकांशी बोलताना आपल्याला दिसतात। मात्र गेटच्या त्या बाजूला म्हणजे आतल्या साईडला पोलीस आहेत आणि बाहेरच्या साईडला हे आंदोलक आपल्याला दिसून येत आहेत। तर ठाकरेंच्या सेनेचे हे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांची पोलिसांसोबत बातचीत सुरू असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे। ताजलँड हॉटेल बाहेर सध्या हे कार्यकर्ते आपल्याला दिसून येत आहेत। आंदोलन करताना शिवसेना युबीटीचे नेते कार्यकर्ते आपल्याला दिसत आहेत। एकीकडे बिहार निवडणुकीचे निकाल आपल्याकडे येत आहेत आणि त्यामध्ये एनडीएला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये यश येताना दिसतंय। तर दुसरीकडे मुंबईमध्ये मात्र राडा झाला आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संकेत हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। संकेत, काय सांगाल? ताजलँड हॉटेल बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेचे आंदोलक दिसत आहेत, आपल्याला नेमकं काय घडलंय, कशामुळे हा राडा झाला आहे? बरोबर आहे करतार, आज आपण पाहिलं बिहार निवडणुकीच्या एका साईडला निकाल लागलेले आहेत, पण मुंबईत आता चर्चा आहे ती म्हणजे ठाकरे गट आणि भाजपच्या या कार्यकर्त्यांच्या राड्याची। तर ते जो उभाटा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे त्यांची एक संघटना आहे भारतीय कामगार सेना आणि तशीच एक भाजपची सुद्धा संघटना आहे ती म्हणजे अखिल भारतीय कामगार संघटना। आता झालं असं आहे की जे ठाकरे गट आहे त्यांचा असा आरोप आहे की ताजलँड हॉटेलमध्ये काही कामगार आहेत, त्या कामगारांना फसवून भाजपकडे जी संघटना आहे अखिल भारतीय कामगार संघटना त्या संघटनेत त्या कामगारांचा प्रवेश करून घेतला जातो। त्यामुळे आता ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि जे ठाकरे गटाचे कार्यकर्ते आहेत ते ताजलँडच्या गेटवरती आले आणि दुसऱ्या बाजूने जी भाजपची जी पण संघटना त्या संघटनेचे कार्यकर्ते सुद्धा त्या गेटवरती आले आणि दोघांमध्ये दोन्ही संघटना आमने सामने आल्यामुळे ते राडा झालेला आहे। आणि काहीच वेळापूर्वी 10-15 मिनिटापूर्वी ते अनिल परब सुद्धा आलेले आहेत। अनिल परब यांचं असं म्हणणं आहे की मला हॉटेलच्या आत जाऊ द्या, मला चर्चा करू द्या। पण जर आपण नीट पाहिलं दृश्यांमध्ये तर हॉटेलच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे, हॉटेलच्या आत सुद्धा पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे। त्यामुळे गेली 15 ते 20 मिनिटं अनिल परब हे गेटच्या बाहेर उभे आहेत, त्यांना अजून तरी आतमध्ये सोडले नाहीये। म्हणजे संकेत, एकूणच एक मोठे नेते शिवसेना युबीटीचे हे हॉटेलच्या बाहेर आपल्याला दिसत आहेत, त्यांच्यासोबत कार्यकर्तेही आहेत आणि त्यांना आतमध्ये सोडलं जात नाहीये, त्यामागचं कारण काय असेल? आता अनिल परब यांना जर आतमध्ये सोडलं तर अनुचित प्रकार घडू शकतो, राडा जो आहे तो अजून तीव्र होऊ शकतो। तर ते एक महत्त्वाचं कारण आहे की त्यांना अजून तरी आतमध्ये सोडलं नाहीये आणि अजून किती वेळ त्यांना गेटवरती तात्काळ ठेवतात हे देखील आता पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ते पोलिसांसोबत बातचीत करतानाही दिसत आहेत, नेमकी काय चर्चा होतीये, काय बातचीत होतीये? अनिल परब पोलिसांना इतकंच म्हणतायत की मी तुम्हाला इकडे बोलवलेलं नाहीये, ज्यांनी बोलवलं तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा, मी एक सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य नेता आहे, हॉटेलमध्ये जाऊ शकतो मी, त्यामुळे मला कृपया हॉटेलमध्ये जाऊ द्या। ते पोलिसांना विनंती करतायत की मी काही करत नाहीये, मला फक्त हॉटेलमध्ये जाऊ द्या, मी तुम्हाला इकडे पोलिसांना मी बोलवलं नाहीये, तुम्हाला ज्या कार्यकर्त्यांनी बोलवलं म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बोलवलं तुम्ही त्यांच्याशी जाऊन चर्चा करा, मी जर तुम्हाला बोलवलं नाहीये तर माझ्याशी चर्चा करून तसा काही उपयोग नाहीये आणि मी एक हॉटेलमध्ये कोणी जाऊ शकतो तसाच मी आलेलो आहे, मला फक्त हॉटेलमध्ये जाऊ द्या, ही विनंती अनिल परब ही सध्या पोलिसांना करताना आपल्याला दिसतात। मग पोलीस काय म्हणतात? पोलीस अर्थात दोन्ही साईडचे कार्यकर्ते तुफान आक्रमक झालेत, त्यामुळे पोलिसांची भूमिका बजावतायत, ते वातावरण थंड करण्याचे शांत करण्याचे प्रयत्न करतात, ते अनिल परब यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतायत। पण सध्या तरी आपण पाहिलं तर कोणीही ऐकायला तयार नाही, ना ठाकरेंचे कार्यकर्ते ऐकायला तयार आहेत ना भाजपचे कार्यकर्ते ऐकायला तयार आहेत। त्यामुळे इकडची जी परिस्थिती आहे ती हळूहळू तीव्र होत चाललेली आहे। बरोबर आहे संकेत, याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।